मायओसिन, बरोबर आहे, आलं लक्षात? हो सर, थोडंसं दिसायलंय काहीतरी, हे दिसायलंय फॉर्मेशन ऑफ क्रॉस ब्रिज दिसायलंय, फॉर्म केलंय आपण, जे आपण काय म्हणलो या क्रॉस ब्रिजला असं झालं की काय कॉन्ट्रॅक्ट झालं. आता इथपर्यंत आलोय आपण, ते बाइंड झालं ऍक्टिनला आणि क्रॉस मध्ये स्टार्टिंगला काय करतो माहिती का आपण, डिप्स मारतो, जी मशीन दिसन ती मारतो, बॅकचं मशीन, परत चेस्टचं मशीन, बरोबर नाही, वेट उचलतो, भरपूर म्हणजे जेवढ्या पण मशीन आहे तिथे अवेलेबल जिम मध्ये सगळ्या फॉर्म मध्ये मारून देतो. एनर्जी बनवायची, एटीपी बनवायची, मग त्यासाठी कोण पाहिजे, ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन स्टोअर आहे म्हणल्यावर काय, मायटोकॉन्ड्रिया पाहिजे, पॉवर हाऊस पाहिजे, तेव्हाच त्या ऑक्सिजनचं काहीतरी. माझे कॉम्पिटिटर दुसरे पण आहे, त्यांना तुम्ही वाढवशाल, मला कमी करशाल, कळलं का? होय भाई, हे असं लाल आल्यावर रेकॉर्डिंग चालू असते का? रेकॉर्डिंग चालू राहते, बंद झालं. वेलकम टू डीसीबी बायोलॉजी, नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी या सिरीज मध्ये मी आदी भैया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी सिरीज स्टार्ट केलेली होती, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण लोकोमोशन चॅप्टर पर्यंत आता पोहोचलेलो आहे, म्हणजे बराच ह्यूमन फिजिओलॉजीचा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. आता लोकोमोशन मध्ये आपण पहिलं जर लेक्चर तुम्ही केलं नसेल तर आधी ते जाऊन करा, तेव्हाच तुम्हाला हे लेक्चर समजणार आहे. कारण की आपण त्या लेक्चर मध्ये पूर्ण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला, मसल बघितले, मसलचे टाइप्स बघितले, टाइप ऑफ मुवमेंट्स बघितल्या, परत मसल मध्ये जे फंक्शनल युनिट आहे काय सार्कोमियर, त्याचं स्ट्रक्चर आपण बघितलं. आज आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहे काय ऍक्टिन आणि मायोसिन. ऍक्टिन काय आहे, मायोसिन काय आहे, कशापासून बनलेलं आहे, हे सगळं आपण बघणार आहे. आणि सगळ्यात मेन बघणार आहे मेकॅनिझम कशाचं, जे आपण ऍक्टिव्हिटीज करतो, जे आपण खेळतो, कुदतो, परत काय काय म्हणजे डेली लाईफ मध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज करतो ज्याच्यामध्ये मसलचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं, ते आपण आज काय बघणार आहे, आजच्या लेक्चर मध्ये कशा प्रकारे होणार आहे, बरोबर आहे ना? तर मग आजचं लेक्चर कोणी मिस करायचं नाहीये. आपल्या लेक्चरच्या सुरुवातीलाच मी सांगत असतो काय करायचंय, आजूबाजूचे ज्या पण गोष्टी आहे सगळ्या बंद करायच्या. आपण आपले हात पूर्ण मोकळे पाहिजे, बरोबर नाही, सगळं जे फोकस आहे सगळं आपल्या लेक्चर वरती पाहिजे. एनसीईआरटी सोबत घेऊन बसायचंय पण त्याच्याकडे बघायचं नाहीये, फक्त लेक्चर कडे फोकस करायचा आहे. एनसीईआरटी कधी वाचायची आहे, जेव्हा आपलं लेक्चर संपेल त्या टाइमला काय करायचंय, स्टार्टिंग पासून तर जिथपर्यंत झालंय तिथपर्यंत लाईन टू लाईन एनसीईआरटी वाचायची आहे. कोणता पॉइंट राहिला का नाही बघायचंय. काही डाऊट असेल तर आपल्या कमेंट मध्ये सांगायचंय, आणि जर काही डाऊट नसेल तर नंतर लगेच एमसीक्यू कडे जायचंय. एमसीक्यू सुद्धा सॉल्व्ह करताना ठराविकच एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, परंतु चांगले एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, बरोबर आहे. अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर आपल्याला आपलं ड्रीम कॉलेज भेटणार, म्हणजे भेटणार, नक्की भेटणार मित्रांनो, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ऍक्टिन आणि मायोसिन बघायचंय. आजच्या लेक्चर मध्ये आपलं सगळ्यात मेन काम काय राहणार आहे, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स. कोणते प्रोटीन्स, ऍक्टिन आणि मायोसिन, म्हणजे ज्यांच्यामुळं आपल्याला काय म्हणता येईल, ज्या प्रोटीन्समुळे आपल्याला मसलला पॉवर भेटते, असे कोणते प्रोटीन, ऍक्टिन आणि मायोसिन, जे की फंक्शनल युनिट तयार करते दोघं मिळून, सार्कोमियर. आणि त्या सार्कोमियरचं अनेक सार्कोमियर मिळून काय होते, मसल फायबर तयार होतात, बरोबर की नाही. म्हणजे जो बँड तयार होतो आपल्या याच्यामध्ये मसल्स मध्ये, जो कलर आपण बघतो की काही ठिकाणी डार्क, काही ठिकाणी फेंट, अशा प्रकारचे जे पॅचेस दिसतात आपल्याला, ते कशामुळं, या थिक आणि थिन बँड्समुळं. आता आय बँडला आपण काय म्हणलो होतं, आय बँडला आपण म्हणलो होतो आयसोट्रोपिक, बरोबर की नाही. आणि आणखीन काय नाव दिलं होतं, थिन फिलामेंट्स. का, कारण की ते बारीक असतात. आणि दुसरं काय होतं, थिक फिलामेंट. थिक फिलामेंट म्हणजे कोणते, मायोसिन. आता यांचं स्ट्रक्चर काय, ज्यांना आपण अनआयसोट्रोपिक सुद्धा म्हणतो तो मायोसिनला, बरोबर आहे. आता या प्रोटीन्सचं तर समजलं आपल्याला की या प्रोटीन्सने मिळून आपलं सार्कोमियर तयार होणार आहे. परंतु जे सार्कोमियर आहे, ज्या प्रोटीन्स पासून तयार होणार आहे, ते प्रोटीन कशापासून तयार झाले, त्याचं स्ट्रक्चर काय, ते कोणत्या काय म्हणता येईल त्याला एलिमेंट्सने तयार झाले, बरोबर नाही. तर ते आपण काय बघणार आहे, आज बघणार आहे. आपला पहिलाच टॉपिक काय, स्ट्रक्चर ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन्स. म्हणजे सगळ्यात पहिले लेक्चरला टाइमपास नाही करायचा आपल्याला, लगेच आपण स्टार्ट करणार आहे. Each actin filament is made up of 2 F actins. काय, जे आपण ऍक्टिन एवढं ओरडत होतो ना, आज काय करत होतो आपण, ऍक्टिन ओरडत होतो, बरोबर आहे की नाही. एवढ्या वेळेचा आपल्याला स्ट्रक्चर माहिती होते की प्रोटीन्स, सार्कोमियर कशापासून बनतो, ऍक्टिन आणि मायोसिन. आता ऐकिन डिटेल घुसायचं आपल्याला काय बघायचं, ऍक्टिन आणि मायोसिन. आणि या दोन गोष्टीवरच आपलं काय डिपेंड आहे, मेकॅनिझम डिपेंड आहे. कशाचं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनचं, मसल्सचं, बरोबर नाही. तर आपण काय बघतोय आता की ऍक्टिनचं फॉर्मेशन. आता इच ऍक्टिन फिलामेंट इज मेड अप ऑफ 2 काय, फिलामेंटल ऍक्टिन्स, एफ ऍक्टिन्स. म्हणजे एक जर ऍक्टिन आहे तो कशापासून बनलेला आहे,
2 एफ ऍक्टिन्स पासून. म्हणजे आता आपण RNA DNA शिकलोय ना तशा प्रकारचं, बरोबर आहे. हा काय झाला एफ ऍक्टिन, हे दोन काय झाले एफ ऍक्टिन. याच्यापासून काय बनला एक ऍक्टिन. हेलिकली वाउंड टू इच अदर, हे काय आहेत हेलिकली वाउंड आहे ना, बरोबर आहे. नाही हेलिकली म्हणजे काय अशा प्रकारचं स्ट्रक्चर, बरोबर आहे. आलं लक्षात. हेलिकल स्ट्रक्चर हे थोडं RNA DNA सारखं होतंय. हे कोणतं स्ट्रक्चर आपलं हेलिकल स्ट्रक्चर. आलं लक्षात. हे आपलं हेलिकल स्ट्रक्चर. आता 2 एफ ऍक्टिन पासून काय म्हणला एक ऍक्टिन मॉलिक्यूल. इच एफ ऍक्टिन इज पॉलिमर ऑफ मोनोमर ऑफ मोनोमरिक जी ऍक्टिन. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा की जे एफ ऍक्टिन आहे, जे आपण एफ ऍक्टिन म्हणलो त्याला काय करायचं थोडंसं मोठं करू आपण या एफ ऍक्टिनला, बरोबर आहे. हे असं जे एफ ऍक्टिन आहे आपलं एक, ते सुद्धा कशापासून बनलेलं आहे असं छोट्या छोट्या कशापासून जी प्रोटीन. कोणते ग्लोब्युलर ऍक्टिन, जी ग्लोब्युलर ऍक्टिन्स. आलं लक्षात. हे कशापासून बनलेले आहे हे असे छोटे छोटे काय ग्लोब्युलर ऍक्टिन्स. आलं लक्षात. हे अशा प्रकार आपण घरी डेकोरेशन करतो ना गणपतीला, त्याला असे चमकी चमकी नसते का तशा प्रकारे. म्हणजे एक ऍक्टिन सगळ्यात पहिले फिलामेंट पासून बनला, फिलामेंटल ऍक्टिन पासून बनला. 2 फिलामेंटल ऍक्टिन जेव्हा हेलिकली वाउंड झाले एकमेकांना तेव्हा काय बनला आपला एक ऍक्टिन बनला. त्याच्यानंतर त्याचं जर आपण वापस थोडंसं डिव्हिजन केलं तर एक फिलामेंटल ऍक्टिन आहे तो कशापासून बनलेला आहे, तो पॉलिमर आहे. कशाचा, कोणते मोनोमरचा, जी म्हणजेच काय ग्लोब्युलर ऍक्टिन्सचा. आलं लक्षात. अशा प्रकारे ऍक्टिनचं स्ट्रक्चर आहे. आता द 2 फिलामेंट्स ऑफ अनदर प्रोटीन ट्रोपोमायसिन also run close to the F actins throughout its length. A complex protein troponin is distributed at regular intervals on the tropomyosin. आता याचं स्ट्रक्चर तुम्हाला NCERT मध्ये दिलेलं आहे. कशामध्ये NCERT मध्ये. हे बघा दिसलं. आता आपण काय बघितलं की सर तुम्ही सांगितलं की जे आपलं ऍक्टिन आहे, आता हे पूर्ण जे स्ट्रक्चर दिसतंय ना तुम्हाला, हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे पूर्ण एकदम पूर्ण हे सापासारखं दिसतंय का नागिन डान्स, बरोबर आहे. हे काय आहे ऍक्टिन. पूर्ण काय आहे ऍक्टिन. कोणतं प्रोटीन आहे ऍक्टिन प्रोटीन. कळलं. आता हे पूर्ण आता ऍक्टिन प्रोटीन कशापासून बनलंय, हे जे हिरवे हिरवे दिसतंय का तुम्हाला गोल 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 दिसतंय का हिरवे, याला स्टार्टिंगला कसं दाखवायचं माहिती का, याशी रेष दाखवा आपण. म्हणजे तुम्हाला हे हेलिकली वाउंड दिसते का तुम्हाला, एफ ऍक्टिन दिसते. या एफ ऍक्टिनच्या हेलिकली वाउंड झाल्यामुळे काय तयार झालं ऍक्टिन तयार झालं, बरोबर आहे. आता हे जे एफ ऍक्टिन आहे, हे जे एफ ऍक्टिन आहे ते कशापासून बनलेले, हे जे गोल गोल दिसते ना तुम्हाला कशाचा पॉलिमर आहे तो एफ ऍक्टिन. हे मोनोमर कोणते काय बघितलं आपण ग्लोब्युलर ऍक्टिन. कोणते ग्लोब्युलर ऍक्टिन. म्हणजे ती चेन कशी आहे, सगळ्यात आधी ऍक्टिन कशापासून बनलं 2 एफ ऍक्टिन पासून, आणि एफ ऍक्टिन कोणत्या मोनोमर पासून बनलं ग्लोब्युलर ऍक्टिन पासून. आलं लक्षात. आता याच्यामध्ये ट्विस्ट काय माहिती का, याच्यामध्ये आणखीन एक जण ऍड झाला. त्यांना दोघांनाच आधीच राहायला जागा नव्हती, तेच बिचारे एकमेकांना गुंडाळून राहत होते, आणि याच्यामध्ये आणखीन एक जण ऍड झाला. आता कोण ट्रोपोमायसिन. हा जो दिसतोय ना तुम्हाला, दिसला का, हा दिसतोय का असा, हा सुद्धा त्याला वाउंड आहे बघा हेलिकली, बरोबर आहे. ही जी दोरी दिसते तुम्हाला, दोरी NCERT मध्ये काय दिली दोरी, ही जी दोरी आहे हिला काय म्हणलो आपण ट्रोपोमायसिन. म्हणजे आधीच दोघांना राहायला जागा नव्हती, त्यात तिसरा कोण आला, दोघात तिसरा, आता सगळं विसरा. पण विसरायचं आहे का नाही, लक्षात ठेवायचं आहे. जे आपलं ऍक्टिन होतं त्या ऍक्टिनला सुद्धा आणखीन एक दोरी अटॅच झाली, बरोबर आहे की नाही, हेलिकली वाउंड झाले, त्याला काय म्हणलं आपण ट्रोपोमायसिन. आता ट्रोपोमायसिन आहे ना, त्याच्यात तो सुद्धा एकटाने आलाय. तो काय त्याच्या डोक्यावर टोप्या घेऊन आलाय. काय आला टोप्या, माकड टोप्या. हे दिसतंय का तुम्हाला टोप्या. म्हणजे त्या टोप्यांना आपण काय म्हणणार, कोणतं प्रोटीन येते ट्रोपोनिन. कोणतं ट्रोपोनिन. म्हणजे ट्रोपोमायसिन एकटाने आला, सोबत काय घेऊन आला या टोप्या घेऊन आला. त्या टोप्या कोणत्या ट्रोपोनिन. आलं लक्षात. म्हणजे ऍक्टिनचं स्ट्रक्चर थोडक्यात कसं आहे की फिलामेंटल ऍक्टिन जे एकमेकाला हेलिकली वाउंड होतात त्या ते बनवतात ऍक्टिन. आता ते जे एफ ऍक्टिन आहे ते जे छोट्या छोट्या मोनोमर म्हणजे जी ऍक्टिन पासून बनलेले असतात, ग्लोब्युलर ऍक्टिन पासून, आणि त्याच्यासोबत त्या दोघांना राहायला जागा नसताना ते दोघं एवढे चिपकून झोपलेले असताना तिसरा एक ऍड झाला, तो म्हणजे कोण ट्रोपोमायसिन. आणि तो काय घेऊन आला टोप्या, म्हणजे काय ट्रोपोनिन. आलं लक्षात. ओके सर, आलं लक्षात. ऍक्टिनचं स्ट्रक्चर आम्हाला लक्षात आलं. आता काय बघायचं आपल्याला,
In the resting state, a subunit of troponin masks the active binding sites for myosin on the actin filaments. या लाईन कडे नीट फोकस करायचा आहे मित्रांनो. ही जे तुम्हाला टोपी दिसते ना, ही जी टोपी दिसते का तुम्हाला, टोपी, ही टोपी लय महत्वाचं काम करते. ही जी टोपी आहे ना, लय महत्वाचं काम करते. काय करते, एनसीईआरटीत काय लाईन दिली, डायरेक्ट लाईन दिली. इन द रेस्टिंग स्टेट म्हणजे जेव्हा रेस्टिंग स्टेट मध्ये सब युनिट ऑफ ट्रोपोनिन मास्क द ऍक्टिव्ह बाइंडिंग साइट्स फॉर मायोसिन ऑन द ऍक्टिन फिलामेंट्स. म्हणजे हे जे ऍक्टिन फिलामेंट्स आहे ना, हे जे ट्रोपोनिन आहे ना, हे खरंच टोपीचं काम करतं. काय करतं, खरंच टोपीचं काम करतं. कसं काय, हे बघा, हे जे टोप्या आहे ना, याच्यामुळे काय होतं माहिती का, हे जे मायोसिन आहे, हे काय करतं, हे जे मायोसिन आहे याचं जे हेड जे दिसतंय तुम्हाला इथं, काय आहे, ऍक्टिनला अटॅच व्हायचंय. म्हणजे स्लाइडिंग ते बघणार आपण कोणती थेरी आहे, इथं अटॅच व्हायचंय. पण ह्या टोप्यामुळे काय होतंय, याला अडथळा येतोय, बरोबर नाही. आता मला एक सांगा, जर तुम्ही टोपी घालून बाहेर निघले, जे तुमचे सनरेज आहे, बरोबर आहे, जे युव्ही रेज तुमच्या डोक्यावर पडणार आहे, ते डायरेक्ट तुमच्या डोक्यावरती पडतील का, हेअरवर पडतील का, नाही. कारण तुम्ही काय केलंय, टोपी घातलेली. तशाच प्रकारे या ऍक्टिननं काय केलंय, ह्या टोप्या घातलेल्या आहे, त्याला काय म्हणतो आपण, ट्रोपोनिन, बरोबर नाही. त्याच्यामुळे काय होतं, जी बाइंडिंग साईट आहे त्याच्यावरती काय मास्क होतो. म्हणजे आपण मास्क घातले ना कोरोनाच्या काळात, कारण विषाणू आतमध्ये जाऊ नये, तशा प्रकारे हे ट्रोपोनिन काय करतात, याला मास्क करण्याचे प्रयत्न करतात, बरोबर आहे. आलं लक्षात, त्याला अटॅच होऊ देत नाहीत. इच मायोसिन थिक फिलामेंट इज ऑल्सो पॉलिमराइज प्रोटीन. जसं ऍक्टिन प्रोटीन होतं मित्रांनो, ते जसं जी ऍक्टिन पासून बनलेलं होतं, मोनोमर पासून, तसं हे सुद्धा मायोसिन पॉलिमर प्रोटीन आहे, जे की मोनोमर्स पासून बनलेले. आता मेनी मोनोमरिक प्रोटीन्स कॉल्ड मिरोमायोसिन्स. याचे कोणते प्रोटीन आहे, याचे कोणते प्रोटीन आहे, मिरोमायोसिन्स. पहिले आपण बघितले ट्रोपोमायोसिन, ट्रोपोनिन, बरोबर आहे. आता याचं कोणतं आहे, मेरोमायोसिन. नावातच मायोसिन आहे ना, मायोसिनचं बघतोय तर मायोसिन, त्याच्या आधी फक्त काय लावायचं, मारोमायोसिन, बरोबर आहे. आलं लक्षात. कन्स्टिट्यूट वन थिक फिलामेंट. म्हणजे एक मेरोमायोसिन जे हे सुद्धा काय राहणार आहे, हेलिकली वाउंड राहणार आहे, बरोबर आहे. अशा प्रकारचं त्यातलं एक काय आहे, मेरोमायसिन. असे दोन मेरोमायसिन बनून काय बनतील, मायोसिन. आलं लक्षात. आता याच्यामध्ये काय, इच मेरोमायसिन हॅज 2 परमनंट पार्ट्स. आता ऍक्टिनचं तर सोपं स्ट्रक्चर होतं, याच्यामध्ये फक्त नागिन डान्स होती, बरोबर नाही. पण याच्यामध्ये नागिन डान्स सोबत त्या नाकाला फणीवाला नाग आहे. हा काय, फणावाला नाग. ते फणवाला नाग माहिती ना तुम्हाला, काही काही नाग कसे असते, एकदम असे सिंपल असते, बरोबर आहे. असे त्यांना काही फन बिन काही नसते, डसत नाही ते. काही काही कसे असते, त्यांना फन असतो असा मोठा, बरोबर आहे. श्रीकृष्णाचं बघितलं ना तुम्ही, 8-9 किती तोंड असतं ते नागाला, बरोबर नाही. तशा प्रकारचं. आता याला कसं आहे, याला हे सुद्धा हेलिकली वाउंड दिसलंय तुम्हाला. हे काय आहे, त्याचं हेड जे वर दिसलंय ना तुम्हाला, हे जे वर असं दिसतंय फुगलेलं, हे काय आहे, त्याचं हेड आहे, बरोबर आहे. हे काय आहे, हेड. आणि हा काय असा क्रॉस दिसतोय का तुम्हाला, हा क्रॉस पार्ट दिसतोय का, हा काय करतोय, या टेलला, ही जी त्याची टेल आहे, बरोबर आहे, ही जी टेल आहे, या टेलला आणि या हेडला काय करतोय, जॉईंट करतोय, बरोबर आहे. काय करतोय, जॉईंट करतोय. म्हणजे हा कोणता पार्ट आहे, क्रॉस आर्म, बरोबर आहे. म्हणजे मायोसिनचं स्ट्रक्चर कसं आहे, की सगळ्यात पहिले हे जे वाउंड झालेलं दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे, एकमेकांना असं गुंडाळलेलं दिसतंय ना तुम्हाला, ते काय आहे, ते मिरोमायसिन आहे. काय, मिरोमायसिन. आता मिरोमायसिन जे एक मिरोमायसिन आहे, त्या सेपरेट एक मिरोमायसिनला त्याची स्वतःची टेल आहे, बरोबर आहे. टेल नंतर काय, क्रॉस आर्म आहे, जो की हेडला आणि टेलला जॉईन करतो, आणि हेड आहे, बरोबर आहे. आलं लक्षात. आता त्या हेडवर काय काय आहे, काय काय नाही ते आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे. इच मिरोमायसिन हॅज 2 इम्पॉर्टंट पार्ट्स, ग्लोब्युलर हेड विथ अ शॉर्ट आर्म अँड अ टेल, द फॉर्मर बिंग कॉल्ड द हेवी मिरोमायसिन अँड द लॅटर द लाईट मिरोमायसिन. आता यातले लाईट आणि हेवी कोणते, लाईट आणि हेवी कोणते, हा जो पुढचा पार्ट दिसतोय ना तुम्हाला, हा कसा आहे, हेवी मिरोमायसिन. आलं लक्षात. हा कोणता पार्ट आहे, हेवी मिरोमायसिनचा. आणि जो हा टेल पार्ट दिसतोय तुम्हाला, हा जो टेल पार्ट दिसतोय, हा कोणता आहे, लाईट मिरोमायसिन, बरोबर आहे. आलं लक्षात. यांचा जन्मोजन्मो का साथ आहे. म्हणजे काय, की 7 जन्म जे आपण म्हणतो, आपल्या इकडे जे लेडीज वडाच्या झाडाला वट पौर्णिमेला दोरा बांधत असतात, बरोबर नाही. ते दोरा कशासाठी बांधतात, कारण की तो जो नवरा आहे त्यांचा, तो त्यांना 7 जन्म भेटाव. तशा प्रकारे यांचं 7 जन्माचं अतूट बंधन आहे मित्रांनो. त्याच्यामुळे यांनी वडाच्या झाडाला नाही, यांनी स्वतःलाच काय केलं, स्वतःलाच गुंडाळलं.
बरोबर नाही, दोऱ्याची पण वाट नाही पाहिली, स्वतःलाच गुंडाळून घेतलं, यांनी पण स्वतःलाच गुंडाळून घेतलं, बरोबर आहे. आता हे जो टेल पार्ट आहे याला आपण काय म्हणलो, LMM. काय LMM म्हणजे लाईट मिरोमायसिन, बरोबर की नाही. आणि जो हेडचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणलो, हेवी मिरोमायसिन. हेवी का, कारण त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे काय काय त्या हेडवरती. HMM कंपोनंट, दॅट इज द हेड अँड शॉर्ट आर्म. हेड आणि शॉर्ट आर्म. कोणता, हेड आणि शॉर्ट आर्म. आलं लक्षात. याला काय म्हणलो आपण, HMM, हेवी मिरोमायसिन. projects outwards at regular distance and angle from each other from the surface of a polymerized myosin filament and is known as cross arm. क्रॉस आर्म कशाला म्हणलो आपण, क्रॉस आर्म ज्याला म्हणलो की असं जे नाग जेव्हा अशी फन काढतो, बरोबर नाही, असं डसायला एखाद्याला फन काढतो तेव्हा तो कसा असतो, ह्या अँगल मध्ये, बरोबर आहे. त्याचं हेड कसं असतं, थोडं जमिनीपासून असं असतं, आलं लक्षात, थोडंसं असं वर असतं, तशा प्रकारचं आहे. मग त्याला काय म्हणलो आपण, त्या पोझिशनला क्रॉस आर्म. आलं लक्षात. म्हणजे हेड कसं आहे, त्याचं अपवर्ड साईडला आहे या टेल पेक्षा, बरोबर नाही. या दोन्ही मध्ये काहीतरी अँगल फॉर्म होतोय, बरोबर आहे. ऑप्ट्यूज अँगल दिसतोय तुम्हाला, हा. तर मग तो काय आहे, क्रॉस आर्म. त्याला काय म्हणलो आपण, क्रॉस आर्म. ग्लोब्युलर हेड इज अन ऍक्टिव्ह एटीपेज एन्झाइम अँड हॅज अ बाइंडिंग साइट्स फॉर एटीपी अँड ऍक्टिव्ह साइट्स फॉर ऍक्टिन. जे ग्लोब्युलर हेड आहे म्हणजे आपण त्याला हेवी का बरं म्हणलोय, कारण की ते काम पण तसे हेवी करतंय. डसायचे काम करते का, नाही. काय काम करतोय, ऍक्टिव्ह एटीपेज एन्झाइम. त्याच्याकडे काय आहे, ऍक्टिव्ह एटीपेज एन्झाइम अँड हॅज अ बाइंडिंग साइट्स फॉर एटीपी अँड ऍक्टिव्ह साइट्स फॉर ऍक्टिन. म्हणजे बाइंडिंग साइट ऑफ एटीपी. एटीपी ला बाइंडिंग साइट दिसते का तुम्हाला इथं, ही खालच्या साइडची दिसते का तुम्हाला, या दोन साइड दिसते का तुम्हाला, ही काय आहे, बाइंडिंग साइट आहे कशाची, एटीपीची. आणि ही जी ऍक्टिन आहे, ऍक्टिन बाइंडिंग साइट वरची कोणती आहे, ऍक्टिन बाइंडिंग साइट. आली लक्षात. ही कोणती आहे, ऍक्टिन बाइंडिंग साइट. म्हणजे हेडला जे आहे ना, हेडला दोन डोळे, जे वरचे डोळे आहे ना ते काय आहे, ऍक्टिन बाइंडिंग साइट, आणि दुसरे काय, खालचे दोन डोळे एटीपी बाइंडिंग साइट. आपण जे म्हणलं होतं ना, ट्रोपोनिन जे टोपी मास्कचं काम करतं, कशासाठी काम करतं, हे जे एटीपी किंवा ऍक्टिनच्या बाइंडिंग साइट आहे ना, या ऍक्टिन बाइंडिंग साइट याच्यावर मास्क लावायचं काम करतंय, काय, ट्रोपोनिन. याच्यामुळं काय म्हणतात त्याला, पुढची जी प्रोसेस आहे आपली कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची ती होत नाही. पण हा काही ते फॅक्टर्स आहे किंवा काही गोष्टी आहे आपल्या बॉडीमध्ये की ते घडून आणतात ती प्रोसेस, बरोबर. ते आपल्याला पुढे बघायचंय. आता आपण काय बघितलं, ऍक्टिनचं स्ट्रक्चर बघितलं, आणि नंतर काय बघितलं आपण, मिरोमायसिनचं स्ट्रक्चर बघितलं. इथपर्यंत आलं लक्षात. ऍक्टिनचे बनलेले दोन पॉलिमर पासून, कोणते, एफ ऍक्टिन म्हणजे फिलामेंटल ऍक्टिन. आता फिलामेंटल पॉलिमर जे कोणत्या मोनोमर पासून बनले, जी ऍक्टिन पासून. आलं लक्षात. त्याच्यानंतर त्याला दोघात तिसरा आता सगळं विसरावाला कोण आहे, दोरीवाला, तो आहे आपला ट्रोपोमायसिन. नाव मायोसिन आहे पण काय आहे, ऍक्टिनला गुंडाळलेलं आहे, कोण, ट्रोपोमायसिन. आणि त्याचे जो टोप्या आहे, कोण टोप्या, ट्रोपोनिन. ह्या ज्या टोप्या दिसतंय तुम्हाला ट्रोपोमायसिन वरच्या, त्या कोण आहे, ट्रोपोनिन. ते काय करतात, मास्क करतात ऍक्टिन बाइंडिंग साइटला. म्हणजे काय करतात, बंद करतात, क्लोज ठेवतात, त्याला चिटकू देत नाही. आलं लक्षात. पेहरेदार आहे तो, पेहरेदार. आणि मायोसिनचं स्ट्रक्चर कसं आहे की जे मिरोमायोसिन आहे, हे मिरोमायोसिन ज्याला हेड आहे, ज्याला आर्म आहे, आर्म म्हणजे काय आपल्या हाताने का तशा प्रकारचा आर्म आहे, आणि दुसरं काय टेल आहे. असा दोन मिरोमायोसिन मिळून काय तयार होतं, मायोसिन. ज्याला की हेड आहे, हेडला काय आहे, ऍक्टिन बाइंडिंग साइट, हे ऍक्टिन बाइंड होणार आहे, आणि दुसरं काय एटीपी बाइंडिंग साइट. आलं लक्षात. आता याचं स्ट्रक्चर असं कोण आहे माहिती का, असं अँगल मध्ये कोण आहे माहिती का. आता समजा असा आडवा आहे तो, त्याची मान अशी वर कोण आहे, कळलं तुम्हाला, कारण की हा काय होणार आहे, याला टच होणार आहे ऍक्टिनला, बरोबर नाही. म्हणजे हे दोघांचं स्ट्रक्चर असं खालीवर दाखवलेलं आहे ना. आता हे काय होईल, हे हेड इथं टच होईल आणि अशी टेल. आलं लक्षात. म्हणजे हे स्लाइड झालं की काय होईल, आपलं मसलचं कॉन्ट्रॅक्शन. आलं लक्षात. अशा प्रकारे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होईल. आता आपल्याला मेन बघायचं आहे की मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. काय बघायचं आहे, मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. जे एवढ्या वेळचं आपण बघितलं की सगळ्यात पहिले सार्कोमियरचं स्ट्रक्चर बघितलं. तर सार्कोमियर म्हणजे आपण डीप घुसत गेलो. सगळ्यात पहिले मेन आपण पिक्चर बघितला, हा मेन फोटो बघितला, याला झूम करत गेलो. सार्कोमियरला झूम करून काय भेटलं आपल्याला, ऍक्टिन आणि मायोसिन भेटले. ऍक्टिन आणि मायोसिनला झूम करून काय भेटलं, ते कशापासून, कोणत्या मोनोमर पासून बनले ते भेटलं. त्याचं स्ट्रक्चर काय आहे, हेड कोणाला आहे, टेल कोणाला आहे, ते कळलं आपल्याला. आता आपण काय केलं, आता ते सगळं झूम करून बघितल्यानंतर त्या प्रत्येकाचं त्या बॉडीमध्ये फंक्शन काय, किंवा त्या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन प्रोसेसमध्ये फंक्शन काय, ते आपण बघणार आहे. काय, मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. आता ही डायग्राम समजते का तुम्हाला, हो सर थोडंसं दिसायलंय काहीतरी, हे दिसायलंय फॉर्मेशन ऑफ क्रॉस ब्रिज दिसायलंय, हे क्रॉस ब्रिज. आलं लक्षात.
फॉर्मेशन ऑफ क्रॉस ब्रिज ऍक्टिन आणि मायोसिन मध्ये दिसलं. त्याच्यानंतर काय दिसतंय, स्लाइडिंग रोटेशन दिसतंय. म्हणजे हे काय झालं, असं स्लाइड झालेलं दिसतंय, एकमेकांना घासलेलं दिसतंय. मग हे टोपा जो आहे वर आलेला, काय हेड जे ते हेड कुठे गेला, आता माग गेलं, बिचारायला त्रास झाला, माग गेलं. आता वापस काय झालं, ब्रेकिंग ऑफ क्रॉस ब्रिज दिसतीये की ब्रेक झाला, ते वापस पुढे गेलं, पहिले जसं ज्या जागेवर होतं त्याच जागेवर गेलं. त्याच्यानंतर काय दिसतंय, वर ऍक्टिन फिलामेंट, मायोसिन फिलामेंट, इथं काय पीएडीपी दिसते, बरोबर आहे की नाही, एटीपी बनायच्या आधीचे फॉर्म दिसत आहेत, बरोबर आहे. ओके सर, म्हणजे हा जो आहे ना, हा पाथवे, कशाचा पाथवे, मेकॅनिझम आहे मसल कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनचं. म्हणजे जेव्हा हे एकमेकांवरती घासणार आहेत, हे जे एकमेकांच्या अपोजिट चालले ते असे जे अपोजिट चाललेत, बरोबर आहे की नाही, हा वरून चालला, हा खालून चालला. आता मला एक सांगा, जो लाईट वेट आहे त्याला वरून ठेवावं लागेल ना, आणि जो हेवी वेट आहे थोडासा जड आहे त्याला कुठून ठेवावं लागेल, खाली ठेवावं लागेल. जर लाईट वेटला आपण खाली ठेवलं, हवारचं नुसतं वर फिरत राहील, खालच्याला काही फरक पडणार आहे का, नाही. पण जेव्हा लाईट वेट आपण वर ठेवला आणि हेवी वाला जो आहे मायोसिन तो खाली ठेवला, त्याचं जे हेड असं आहे, तेव्हा काय होईल, हा लाईट वाला सरकला ना, तर याचं हेड काय घेऊन असा हेड घेऊन जाईल, कसा, असा. कळलं. आता तुम्ही काहीतरी प्रोसेस करते, बरोबर नाही, काहीतरी व्यायाम करते, जिम करते. आता इथं दिसतंय का तुम्हाला, असं दिसत असेल का, असं, हे बघा. आता हे काय होतंय, कॉन्ट्रॅक्शन होते, दिसलं, कॉन्ट्रॅक्शन आहे यार बॉडी मला थोडीशी, हा दिसलं ना, असं. आता हे कशामुळे होतंय, ऍक्च्युअली मध्ये काय होतंय, हे असं काय होतं, मायोसिन, आलं लक्षात, आणि हेवरचं काय होतं, ऍक्टिन. हे दोघं काय होते, असे, आलं लक्षात, असं. हे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन, आलं लक्षात. अशी प्रोसेस आहे मित्रांनो ती. त्याच्यामुळे काय, जो लाईट वाला आहे तो कोण आहे, म्हणजे लाईट वेट वाला कोण आहे, ऍक्टिन, तो वर ठेवलाय, आणि जो हेवी वेट वाला आहे तो कोण आहे, खाली ठेवलेला आहे. आता याचा आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. मेकॅनिझम ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन इज बेस्ट एक्सप्लेन बाय द स्लाइडिंग फिलामेंट थेरी. कोणती फिलामेंट थेरी, स्लाइडिंग फिलामेंट थेरी मित्रांनो. जे मी तुम्हाला आता करून दाखवलं ना, काय की अशा प्रकारची स्लाइडिंग झाल्यामुळे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन, आलं लक्षात. हे झालं कॉन्ट्रॅक्शन, हे झालं रिलॅक्सेशन, हे झालं कॉन्ट्रॅक्शन. या स्लाइडिंग याला काय नाव दिलं आपण, स्लाइडिंग फिलामेंट थेरी, which states that contraction of a muscle fiber take place. काय, contraction of muscle fiber takes place by the sliding of the thin filaments over the thick filaments. मी म्हणलो होतो तुम्हाला, वरती कोणता फिलामेंट पाहिजे, लाईट वेट वाला, म्हणजे कोणता, ऍक्टिन, थिन फिलामेंट, आणि खाली कोणता पाहिजे, थिक, म्हणजे हेवी वेट वाला, कोणता, मायोसिन, आलं लक्षात. मसल कॉन्ट्रॅक्शन इज इनिशिएटेड बाय अ सिग्नल सेंड बाय द सेंट्रल नर्वस सिस्टीम वाया मोटर न्यूरॉन. आता सगळ्यात मेन, एवढं सगळं तर आपल्याला करायचंय, पण कोणती पण गोष्ट करण्यासाठी, आता घरामध्ये पण ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना माहिती ही गोष्ट, की कोणती, किंवा तुम्ही आता लहान आहे, बरोबर नाही, अजून घरामध्ये तुम्ही पाळण्यातून आत्ताशी बाहेर निघले, बरोबर आहे नाही, मग जेव्हा कोणती पण गोष्ट तुम्हाला मनाप्रमाणे करायची, तर आधी काय करावं लागतं, तुम्हाला घरच्यांची परमिशन घ्यावं लागते, बरोबर नाही. घरच्यांची परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही काही गोष्टी करू शकतात का, नाही. मग ती घरच्यांची परमिशन तर भेटली पाहिजे. तसंच याला नुसतं स्लाइडिंग करायचंय, नुसती घसरगुंडी खेळायची, अरे पण परमिशन आहे का घरच्यांची, ते तर बघावं लागेल. मग ते घरचे म्हणजे कोण आहे, आपले सेंट्रल नर्वस सिस्टीम. कोणती, सगळ्यात याच्यावरती कोणती सिस्टीम आहे का, नाही, सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणजे आपलं ब्रेन. यांना सिग्नल दिले तेव्हाच ती प्रोसेस होईल ना, कारण काय म्हणलं आपण, व्हॉलेंटरी प्रोसेस आहे, बरोबर नाही. आता जर मला डंबेल उचलायचे, माझ्या मेंदून सांगितलंच नाही मला की भो तुला डंबेल उचलायचे, थोडंसं रिलॅक्स होय, कॉन्ट्रॅक्ट होय, रिलॅक्स होय, तर ते मला काम केलं जाणार आहे का, ते डंबल उचलायचं, नाही. त्यासाठी मेंदूचे सिग्नल जाणं महत्वाचं आहे, आणि ते सिग्नल कोणाच्या थ्रू जातात, मोटार न्यूरॉनच्या. कोणाच्या, मोटार न्यूरॉनच्या. म्हणजे जे समजा न्यूरॉनचे कसे प्रकार असते, की जो समजा आता तुम्हाला काही लागलं, बरोबर नाही, इथून सिग्नल जो देणार आहे, कोणता, सिग्नल देणारा ब्रेनचा, तो एक वेगळा न्यूरॉन असतो, आणि ब्रेन पासून वापस जो सिग्नल घेऊन येणार आहे तो कोण असतो, मोटार न्यूरॉन. म्हणजे ब्रेन पासून सिग्नल घेऊन येणारा कोण आहे, मोटार न्यूरॉन. आता त्याच्याकडून सिग्नल भेटल्यावर काय होणार आहे, मसल कॉन्ट्रॅक्शन इनिशिएशन होणार, बरोबर आहे. मोटार न्यूरॉन अलॉंग विथ द मसल फायबर्स कनेक्टेड टू इट कॉन्स्टिट्यूट अ मोटार युनिट. आता आपल्याला इथं करायचं काय आहे, जे मोटार न्यूरॉन जे सिग्नल सेंड करणार आहे, ते मोटार न्यूरॉन सिग्नल कोणाला सेंड करणार आहे. आता आपल्या बॉडीमध्ये तर लय फंक्शन ऍट अ टाइम चालू होतात. डायजेस्टिव्ह फंक्शन चालू असतं, एक्सक्रिएटरी फंक्शन चालू असतं, रिस्पायरेटरी फंक्शन चालू असतं. मग मध्येच कुठून आलं लोकोमोटरी फंक्शन, ते पण महत्वाचं आहे, कारण ऍट अ टाइम भरपूर फंक्शन आपल्या बॉडीमध्ये चालत आहे. म्हणजे ब्रेन आपला जो कंट्रोलर आहे, त्याला ऍट अ टाइम किती, असं ते तुम्ही पिक्चरमध्ये बघितलंय का, एखादं ऑफिस असतं बघा, त्याच्यावर असे कॅमेरे, हे अशा प्रकारची स्क्रीन असते मोठी एकदम, आणि हे असे
प्रत्येक रूमचे असे कॅमेऱ्याचे फ्रेम लावलेले असते बघा, हे बघा असे टीव्ही मध्ये प्रत्येक रूमचा कॅमेरा दिसत असतो त्याच्यामध्ये, अशा प्रकारचं असतं ना, तसं आपल्या ब्रेन मध्ये बसवलेलं आहे मित्रांनो. आणि याचा कंट्रोलर कोण आहे? आपला ब्रेन. कोण आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीम. आलं लक्षात? सेंट्रल नर्वस सिस्टीम इथं बसून आपलं ते सगळं कंट्रोल बघत असते, कुठंच कमी नाही झाली पाहिजे, कुठंच जास्त नाही झाली पाहिजे, बरोबर नाही? तशा प्रकारचं जे सेंट्रल नर्वस सिस्टीम जे आपल्या मसल्सला कॉन्ट्रॅक्शन किंवा रिलॅक्सेशन करण्यासाठी जे मोटार न्यूरॉन्स थ्रू सिग्नल पाठवणारे, ते सिग्नल मिळून, त्या मोटार न्यूरॉनचे सिग्नल मिळून आणि आपलं जे ऍक्च्युअल जिथं होणार आहे ती प्रोसेस म्हणजे काय, आपले मसल फायबर्स, त्या दोघांना मिळून काय म्हणलं? एक मोटार युनिट. बरोबर आहे? त्या सिस्टीमला काय नाव दिलं? एक मोटार युनिट सिस्टीम. आलं लक्षात? म्हणजे सपोज असं करा की असं समजा आपली जे समजा सगळ्यात मेन काय आहे, आपली मिलिटरी आर्मी आहे, बरोबर की नाही? आता त्या आर्मीमध्ये सुद्धा काही प्रकार आहे, BSF आर्मी असू द्या किंवा समजा छावणीतले पोलीस आपण म्हणतो, असे वेगवेगळे SRPF, BSF जे बॉर्डर पशी असतात, रॉ एजंट, असे प्रकार दिलेले आहे का नाही, NIA, CBI, असे सिस्टीम वाटून दिलेले आहे ना सगळ्यांना. त्यापैकी एक सिस्टीम म्हणजे कोणती? आपली मोटार युनिट, जे कशापासून बनते? मोटार न्यूरॉन आणि मसल फायबर्स पासून. आलं लक्षात? The junction between a motor neuron and the sarcolemma of the muscle fiber is called neuromuscular junction or motor end plate. आता कोणतं जंक्शन बिटवीन? काय? मोटार न्यूरॉन. आता सपोज करा काय, हे काय आपलं मोटार न्यूरॉन, काय दिसतंय सगळ्याला? मोटार न्यूरॉन आहे, बरोबर आहे? याच्यामध्ये काय असणार आहे? असे व्हेसिकल्स. काय असणार आहे? या काय व्हेसिकल्स आहे, आणि याच्यामध्ये काय? हे न्यूरो ट्रान्समीटर आहे, दिसतंय सगळ्यांना? हे काय आहे? न्यूरो ट्रान्समीटर. आता न्यूरॉन केमिकल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टर मध्ये डिटेल स्ट्रक्चर शिकणार आहे आपण, पण इथं सिंपल लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, हे असं आपलं याचं स्ट्रक्चर आहे. कशाचं? न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे. आलं लक्षात? एका न्यूरॉनचं स्ट्रक्चर कसं आहे? असं, हे मध्ये त्याचं न्यूक्लियस. आलं लक्षात? आणि इथं काय आहे? हे इथं असे ॲक्झॉन आहे, बरोबर नाही? आता याच्यामध्ये काय, त्याला जर आपण असे याच्यातून सिग्नल येणार आणि कुठं जाणार? शेवटी इकडे ट्रान्सफर होणार, आणि ह्यो काय करणार? बाहेरच्याला सिग्नल पाठवणार, बरोबर आहे? असं मेकॅनिझम आहे त्या ॲक्झॉनचं. आलं लक्षात? आता त्याचा आपण खालचा पार्ट घेतला, कोणता? हा काय करणार आहे? सिग्नल पाठवणार आहे. आता जंक्शन बिटवीन द मोटर न्यूरॉन, हा काय आहे? न्यूरॉन, मोटर न्यूरॉन अँड द सार्कोलेमा ऑफ द मसल फायबर, म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला, आता हे काय काढलं मी? एक मसल काढलं. काय काढलं? मसल. हे मसल दिसतंय सगळ्याला? हे काय काढलं मी? मसल. थांबा थोडंसं मोठं काढतो म्हणजे दिसल सगळ्यांना. हे आपलं एक मसल. आता ह्या मसल फायबरच्या मधला जो पार्ट असतो, हा पार्ट, याला आपण काय म्हणतो? सार्कोलेमा. सायटोप्लाझम, आपलं जसं सायटोप्लाझम असतं तसं यांचं काय असतं? सार्कोलेमा, बरोबर आहे? सार्कोलेमा ऑफ द मसल फायबर इज कॉल्ड न्यूरोमस्क्युलर जंक्शन अँड मोटार एंड प्लेट. जे आपण मोटार युनिट बघितलं होतं ना मित्रांनो, त्याचंच ही सिस्टीम आहे. हे आपलं मोटार आहे. मोटार मधून हे न्यूरो ट्रान्समीटर जे कोणते, हे जे न्यूरो ट्रान्समीटर दिसते तुम्हाला, हे काय होणार आहेत? असे इथून बाहेर पडणार आहेत, बरोबर आहे? हे इथून असे बाहेर पडणार आहेत, बरोबर आहे? आता हे कुठे जाणार आहे? हे सिग्नल कोणाला पाठवणार आहे? आपले जे मसल आहे त्या मसलमध्ये, म्हणजे जो न्यूरो ट्रान्समीटर आहे आपला, तो कुठे जाणार आहे? हा न्यूरो ट्रान्समीटर या मोटार न्यूरॉन पासून कुठे जाणार आहे? सार्कोलेमामध्ये. कोणाच्या सार्कोलेमामध्ये? आपल्या मसल फायबरच्या. आलं लक्षात? मग हे जे जंक्शन आहे दोघांचं, कोणतं? हे जे दोन जंक्शन दिसतंय ना तुम्हाला, एक आपलं कशाचं? मसल फायबरचं सार्कोलेमा, जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, आणि दुसरं काय आहे? मोटार न्यूरॉनचं. त्या जंक्शनला आपण काय म्हणलो? न्यूरोमस्क्युलर जंक्शन ऑर मोटार एंड प्लेट. एंड नाव का दिलं? कारण तिथं एंड होतोय सिग्नलचा, ते मसल फायबर पर्यंत जात आहे आपलं न्यूरल सिग्नल. आलं लक्षात? त्याच्यामुळे काय म्हणलं? मोटार एंड प्लेट. आणि न्यूरोमस्क्युलर जंक्शन का? तर कारण न्यूरॉन्स आणि फायबर्स मध्ये काय होणार आहे? जंक्शन. म्हणजे काय? जंक्शन काय म्हणतो आपण? ट्रेन मध्ये बघितलं ना, काय असतं जंक्शन म्हणजे? काय असतं की दोन गाव जे असतात जिथं एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो? जंक्शन म्हणतो, बरोबर आहे? किंवा दोन तालुके, शहर, बरोबर आहे का, जिथं एकच ट्रेन असते, एकच रेल्वे स्टेशन असतं 2-3 सिटीसाठी, ते काय असतं? जंक्शन असतं. तशा प्रकारचं काय या दोघांसाठी ही जागा काय? जंक्शन आहे. त्याला काय म्हणलो आपण? न्यूरोमस्क्युलर. न्यूरॉन्स पण आहे, मसल्स पण आहे, म्हणून काय? न्यूरोमस्क्युलर जंक्शन. आणि मोटार एंड प्लेट का? कारण इथं एंड होतोय न्यूरॉन्सचा, बरोबर आहे? आणि आपण काय म्हणलो? तर मोटार युनिट, मग त्याचं काय येते? एंड. मोटार एंड प्लेट. आलं लक्षात? ओके सर. A neural signal reaching this junction releases a neurotransmitter acetylcholine. काय?
कोलाइन म्हणजे हा जो न्यूरो ट्रान्समीटर रिलीज करणार आहे त्या जंक्शन मध्ये कोणता ऍसिटिल कोलाइन विथ जनरेट अँड ऍक्शन पोटेन्शियल इन द सार्कोलेमा. तो काय करणार आहे आता सिग्नल कशासाठी पाठवलेत आपण मसलला कॉन्टॅक्ट रिलॅक्ट करण्यासाठी बरोबर नाही. आता तेच काम तो करणार आहे. जसं इथं न्यूरो ट्रान्समीटर या जंक्शन मधून बाहेर कुठं आले सार्कोलेमा मध्ये मसल फायबरच्या आर मसल फायबरला कळ आर आलं भैया सुपारी भेटली आपल्याला. कशाची सुपारी भेटली कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करायची बरोबर नाही मुवमेंट करायची सुपारी भेटली. कोणी सुपारी दिली या मोटर सिग्नलनं आलं लक्षात. म्हणजे यांची सुद्धा एक अशी टीम आहे एकमेकाला सुपारी देते तशा प्रकारची सिस्टीम आहे. काय केलं त्यांना न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे कोणता ऍसिटिल कोलाइन काय केला सोडून दिला. त्याला सांगितलं भाई असं असं आहे आपल्याला डंबल उचलायचे आपल्याला असे कामं करायचे त्यासाठी तुला कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करायचंय बरोबर नाही. मग ऍसिटिल कोलाइन काय केलं सार्कोलेमा मध्ये एंट्री घेतली त्या न्यूरो ट्रान्समीटरनं. आता इथपर्यंत आलो. दिस स्प्रेड्स थ्रू द मसल फायबर अँड कॉजेस द रिलीज ऑफ कॅल्शियम आयन्स इनटू द काय इनटू द सार्कोप्लाझम. आता याच्यामुळे काय झालं आता न्यूरो ट्रान्समीटरने एंट्री कुठे घेतली सार्कोलेमा मध्ये. आता इथपर्यंत आले कोण आले न्यूरो ट्रान्समीटर आले बरं का. हे दिसतंय का कशामध्ये आले सार्कोप्लाझम मध्ये म्हणजे काय सायटोप्लाझम. आता सार्कोलेमा म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन जी होती मसल मेम्ब्रेनची तिथून एंट्री घेतली त्यांनी. आता कुठे आले ते सायटोप्लाझम मध्ये सार्कोप्लाझम मध्ये मसलचे काय सार्कोप्लाझम. आता इथं न्यूरो ट्रान्समीटर आल्यानंतर काय होणार आहे मसल फायबर कॉजेस द रिलीज ऑफ काय कॅल्शियम आयन्स इनटू द सार्कोप्लाझम. इन्क्रीज इन कॅल्शियम लेवल लीड्स टू द बाइंडिंग ऑफ कॅल्शियम विथ अ सब युनिट ऑफ ट्रोपोनिन ऑन ऍक्टिन. सोडून द्या सगळं काय आता न्यूरो ट्रान्समीटर घरापर्यंत आलेलेच आहे बरोबर आहे काहीतरी सिग्नल घेऊन आलेच आहे काहीतरी करायचंच आहे. मग हे न्यूरो ट्रान्समीटर काय करते जे आपण म्हणलो ना जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं तसं मसल फायबरचं काय असतं सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम ते काय करतं स्टोअर हाऊस ऑफ कॅल्शियम आयन्स असतात. आता त्याला सिग्नल कोणाच येते साक्षात वरूनच येते सिग्नल न्यूरॉन्स कडून. मग त्याला त्याचं कोणी ऐकणार आहे का नाही त्याला त्याचे कॅल्शियम सोडून द्यावं लागतील. मग तो कॅल्शियम कुठं रिलीज करणार तो कॅल्शियम रिलीज करणार त्याच्या कुठं रिलीज करणार त्याच्या सायटोप्लाझम मध्ये म्हणजेच काय सार्कोप्लाझम. आलं लक्षात दिसले तुम्हाला हे कॅल्शियम दिसतंय का येस सर. हे असे कॅल्शियम रिलीज केले त्यानं बरोबर आहे की नाही. हे झाले आता कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये. ते कॅल्शियम काय करते इन्क्रीज इन कॅल्शियम लेवल लीड्स टू द बाइंडिंग ऑफ कॅल्शियम विथ अ सब युनिट ऑफ ट्रोपोनिन. आता हे जे काय म्हणते त्याला आपण कॅल्शियम जे बघितले मसल फायबर मध्ये ते आता इन्क्रीज झालेत. जे पहिले स्टोअर होते ते आता बाहेर मोकळे झालेत एकदम बरोबर नाही. म्हणजे गुंड्यांना जसं जेलमधून बाहेर फेकलं ते कसे मोकळे होते मर्डर ते करायला तशा प्रकारे कॅल्शियम मोकळे झाली. आणि त्यांनी सगळ्यात पहिले जाऊन काय केलं हा जो टोप्या होता आपला टोप्या म्हणजे कोण टोप्या म्हणजे ट्रोपोनिन. कोण ट्रोपोनिन जो काय करायचा ट्रोपोनिन काय करायचा मास्क करायचा. म्हणजे आपण जे चेहऱ्याला मास्क लावतो तशा प्रकारे मास्क करायचा कोणता ऍक्टिन बाइंडिंग साईटला मायोसिनच्या बरोबर नाही. त्याला सगळ्यात पहिले जाऊन ठोकलं त्यांनी त्यालाच उडवून टाकलं पहिले बरोबर नाही. मग त्यांनी काय केलं ट्रोपोनिनला जाऊन काय झाले बाइंड झाली ऑन ऍक्टिंग फिलामेंट्स अँड देअर बाय रिमूव्ह द मास्किंग. काय दिसतं की द रिमूव्हिंग मास्किंग ऑफ ऍक्टिव्ह साइट्स सगळ्यांना दिसतंय येस रिमूव्हिंग द मास्किंग ऑफ ऍक्टिव्ह साइट्स फॉर मायोसिन मित्रांनो बरोबर आहे. म्हणजे एवढ्या प्रोसेससाठी कशासाठी की त्याचं मास्किंग काढण्यासाठी एवढी लंबी प्रोसेस करावी लागली. सगळ्यात पहिले मोटर युनिट फॉर्म करावं लागलं जे की मोटर न्यूरॉन आणि याच्यापासून मसल फायबर पासून बनलेलं आहे. त्या मोटर युनिटमध्ये नंतर न्यूरोमस्क्युलर जंक्शन किंवा मोटर एंड प्लेट फॉर्म करावी लागली. त्याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर कुठं जाणार आहे सार्कोप्लाझम मध्ये. ते तिथं गेल्यानंतर काय होणार आहे कॅल्शियम रिलीज होणार आहे भरपूर कॅल्शियम रिलीज होणार आहे. आणि ते कॅल्शियम काय करणार आहे या ट्रोपोनिन ऍक्टिनचं जे ट्रोपोनिन पाहिलं होतं ना आपण टोप्या बाई त्या टोप्या बाईला अटॅच होणार आहे त्याला ठोकून देणार आहे म्हणजे गायब करणार आहे. आणि टोप्या गायब झाला की काय होणार रिमूव्ह द मास्किंग ऑफ ऍक्टिव्ह साइट फॉर मायोसिन. मायोसिनच्या हेडवर जी ऍक्टिनची बाइंडिंग साइट होती ती काय होणार त्याचं मास्किंग म्हणजे त्याचा जो अडथळा होता तो काय होईल बाहेर होईल. आता सगळे फ्री एकमेकांना घासायला आलं लक्षात. अशा प्रकारचं मित्रांनो इथपर्यंत आपण आलो. आता की त्याच्यासाठी मोकळं वातावरण करून दिलं म्हणजे एखाद्याला कबड्डी खेळायची तर आपण ग्राउंड सपाट करून दिलं आलं लक्षात. आता पुढची प्रोसेस बघायची आपल्याला. इथपर्यंत आपण आलो. युटिलायझिंग द एनर्जी फ्रॉम एटीपी हायड्रोलिसिस द मायोसिन हेड नाउ बाइंड्स टू द एक्सपोज ऍक्टिव्ह साइट्स ऑन ऍक्टिन टू फॉर्म अ क्रॉस ब्रिज. आपण बघितलं होतं ना आता काय झालं ती जी एनर्जी होती युटिलाइज कशासाठी केली एटीपी हायड्रोलिस साठी. म्हणजे जे आयपीएडीपी जे त्याच्यापासून काय बनवलं एटीपी बनवलं बरोबर नाही. वॉटर हायड्रोलिसिस म्हणजे काय वॉटर निघून जातं बरोबर नाही. आता जे आपण फॉर्मेशन केलं वॉटरचं एडीपी आणि प्लस वॉटर मिळून काय तयार झालं एटीपी तयार झालं बरोबर आहे. आता त्यांनी काय केलं क्रॉस ब्रिज फॉर्म केला. काय केलं मित्रांनो
क्रॉस ब्रिज. आता त्या एनर्जीचं युटिलायझेशन करून एक तर ग्राउंड मोकळं झालेलं होतं क्रिकेट खेळायला किंवा कबड्डी खेळायला, बरोबर नाही. आता ग्राउंड मोकळं झाल्यावर आपण पुढची प्रोसेस करायला लागू का नाही, लागणार का नाही. मग त्यानं काय केलं, सगळ्यात पहिले हायड्रोलिसिस केलं, एटीपी हायड्रोलिसिस, आणि काय केलं, क्रॉस ब्रिज फॉर्म केला. काय केला, क्रॉस ब्रिज. कशामुळे झाला तो क्रॉस ब्रिज, कारण की जे पहिले ट्रोपोनिनमुळे जे घासता येत नव्हतं ना, आता ते कॅल्शियमनं ट्रोपोनिन काढून टाकला, ठोकून दिला. कोणी आहे का तिथं, आता नाही. मग आता एकमेकाला घासायला मोकळे, बरोबर नाही. त्याच्यामुळे काय फॉर्म झाला, क्रॉस ब्रिज. हा काय झाला, पहिले असा होता, आता काय झाला, क्रॉस ब्रिज. आलं का लक्षात. म्हणजे जी डायग्राम आपण आधी बघितली होती, आपण कुठपर्यंत आलो आता, क्रॉस ब्रिज फॉर्मेशन कुठपर्यंत आलो मित्रांनो, क्रॉस ब्रिज फॉर्मेशन पर्यंत. इथं दिसतंय तुम्हाला क्रॉस ब्रिज फॉर्मेशन झालेला, बरोबर आहे. हे पीएडीपी दिसते का, याच्यापासून काय बनवलं, एटीपी हायड्रोलिसिस झालं आणि क्रॉस ब्रिज फॉर्म झाला, फॉर्मेशन ऑफ क्रॉस ब्रिज. इथपर्यंत आलो मित्रांनो आपण, एवढ्या लंबी प्रोसेस करून आपण इथपर्यंत आलो. दिस पुल्स द अटॅच ऍक्टिन फिलामेंट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ ए बँड. The Z line attached to these actins are also pulled inwards, thereby causing a shortening of the sarcomere, that is contraction. आता मी तुम्हाला सांगतो, ही जी डायग्राम दिसते तुम्हाला, आता ही होती आपली नॉर्मल स्टेट. काय होती, सगळ्यांना डायग्राम दिसते, ओके. झूम करू का, येस सर, झूम करा. आपल्याला खालच्याशी काही घेणे नाही, कॉन्ट्रॅक्ट झालेलं नंतर बघू आपण. आता कॉन्ट्रॅक्शन जे आपण केलंय ना, म्हणजे जे क्रॉस ब्रिज फॉर्म केलंय आपण, जे आपण काय म्हणलो, तो या क्रॉस ब्रिजला असं झालं की काय, कॉन्ट्रॅक्ट झालं. आता इथपर्यंत आलोय आपण, ते बाइंड झालं ऍक्टिनला आणि क्रॉस ब्रिज फॉर्म केलंय. आता कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय होतं माहिती का, हे जे दोन झेड लाईन दिसत आहे का तुम्हाला, या दोन झेड लाईन ह्या काय होत आहे, जवळ येत आहेत. काय होत आहेत, जवळ होत आहेत. या पहिले रिलॅक्स स्टेट मध्ये तेव्हा कसं होता, यांच्यामध्ये गॅप होता, त्या गॅपला आपण काय म्हणलो, तो आय बँड म्हणलो तो, बरोबर आहे. थांबा, तुम्हाला काढून दाखवतो. समजतंय सगळ्यांना, नीट लक्ष देऊन ऐकायचं, एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. आता हा जो ही जी होती, ही लाईनला काय म्हणलो आपण, झेड लाईन, आणि त्याला काय ऍक्टिन काय होते, थिन फिलामेंट्स म्हणजे काय, ऍक्टिन होते. आणि हा जो गॅप होता फक्त ऍक्टिनचा, झेड लाईन आणि ऍक्टिनचा, याला आपण काय म्हणलो, तो आय बँड. आलं लक्षात, याला आपण काय म्हणलो, तो आय बँड. एकदम नीट डायग्राम काढू आपण. हा काय तुमचा आय बँड, आलं लक्षात. आता इथपर्यंत आपण आलो की बाबा, रिलॅक्स स्टेट मध्ये आय बँड होता, एच झोन होता, जिथं फक्त मायोसिन होते. हा आय बँड दिसला तुम्हाला सगळ्यांना. याच्यामध्ये मायोसिन एक आय बँड मध्ये नाही, पण आता काय झालंय, तुमचा क्रॉस ब्रिज फॉर्म झालाय आणि कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. मग काय होणार आहे, ह्या ज्या दोन झेड लाईन आहे ना, की ज्याच्यामध्ये आय बँड होता, ह्या काय होणार आहे, जवळ येणार आहे एकमेकांच्या, बरोबर आहे. मायोसिनला काही फरक पडणार आहे का, मायोसिन हे बघा, मायोसिन मध्ये एकदम मस्त मोकळा खेळू लागला, त्याला काही फरक पडणार आहे का, बिलकुल नाही. तो कोणालाच अटॅच नाही, तो त्याच्या मर्जीचा राजा आहे, त्याला काही फरक पडणार आहे का, नाही. फरक कोणाला पडणार आहे, या झेड लाईनला अटॅच असणार आहे कोण, ऍक्टिन. आलं का लक्षात, कोणाला फरक पडणार आहे, या ऍक्टिनला. मायोसिनला काही फरक पडत नाही, कोणाला फरक पडणार आहे, या ऍक्टिनला. आता मला एक सांगा, ही झेड लाईन आहे, कोणती, ही झेड लाईन आहे, आणि हे ऍक्टिन आहे, त्याला अटॅच झालेली, बरोबर आहे. जेव्हा आता ह्या दोन झेड लाईन कॉन्ट्रॅक्शन क्रॉस ब्रिज फॉर्मेशन झाल्यावर काय होणार आहे, एकमेकांकडे येणार आहे, बरोबर आहे. आता ऑफकोर्स जर झेड लाईन वापस एकमेकांकडे येत आहेत, तर हे जे ऍक्टिन फिलामेंट्स हे सुद्धा एकमेकांकडे येणार आहे. म्हणजे जो पहिले एच झोन होता, एच झोन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, बरोबर आहे. या दोन्ही मधला गॅप काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जो आय बँड होता मित्रांनो, काय आय बँड कशा म्हणतो आपण, की हे जे डिस्टन्स आहे दोघांमधलं, झेड लाईन आणि याच्यामधलं, हे सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणजे याच्यामुळे काय काय होतं, कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे सगळ्यात पहिले हे जे डिस्टन्स होतं झेड लाईन आणि याचं, ज्याला आपण आय बँड म्हणलो होतो, बरोबर नाही, हे काय झालं, डिक्रीज झालं. आणि जो एच झोन होता, एच झोन काय झाला, डिक्रीज झाला. आलं लक्षात. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे एच झोन कमी झाला आणि आय बँड सुद्धा कमी झाला. का, दोन झेड लाईन मध्ये आल्या. मायोसिनला काही फरक पडला का, बिलकुल नाही. आलं लक्षात. आता हेच काय सांगितलेलं आहे, हेच आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलंय. कशामध्ये, हे बघा, दिस पुल्स अटॅच ऍक्टिन फिलामेंट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ ए बँड. ए बँड कोणता होता, सेंटर मधला जो पार्ट होता मायोसिनचा, तो काय होता, ए बँड, बरोबर आहे. कोणता पार्ट, हा पार्ट, ह्या मायोसिन स्टार्ट पासून तर एंड पर्यंत हा पार्ट काय, पूर्ण ए बँड. आता याच्यामुळे काय झालं, pulls attach actin filaments towards the center of A band. The Z line attached to these actins are also pulled inwards, thereby causing shortening of
सार्कोमियर, बरोबर आहे. जे पहिले सार्कोमियर एवढं होतं, आता केवढं झालं, एवढंच झालं, शॉर्टनिंग झाली, त्याला आपण काय म्हणलो, कॉन्ट्रॅक्शन. अलग लक्षात, कॉन्ट्रॅक्शन कसं झालं. आता पुढचं काय, इट इज क्लिअर फ्रॉम द अबाव स्टेप्स दॅट ड्युरिंग शॉर्टनिंग ऑफ द मसल दॅट इज कॉन्ट्रॅक्शन द आय बँड्स गेट रिड्यूस. याच्यामुळे काय लक्षात आलं की बाबा जो हा गॅप जो होता मायोसिन आणि झेड लाईन मधला हा कमी झाला, म्हणजे काय झाला, आय बँड काय झाला, कमी झाला. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना, कमी झाला हे दिसतंय आपल्याला याच्यावरून, कॉन्ट्रॅक्शन वरून. आय बँड्स गेट रिड्यूस वेअर ॲज द ए बँड्स रिटेन द लेंथ. ए बँडला काही फरक पडला का, नाही, कारण तो मायोसिन जेवढा, ए बँड काय म्हणतो आपण, जेवढा मायोसिन आहे तेवढा काय असतो ए बँड आपला. आता त्याला काही फरक पडतो का, मायोसिन मध्ये चेंजेस होत नाही, म्हणून ए बँडनं त्याची जी लेंथ होती ती रिटेन केली, त्याला काही फरक नाही पडला. आलं लक्षात. द मायोसिन रिलीजिंग द एडीपी अँड P1 गोज बॅक टू इट्स रिलॅक्स स्टेट. अ न्यू एटीपी बाइंड्स अँड द क्रॉस ब्रिज इज ब्रोकन. The ATP is again hydrolyzed by the myosin head and the cycle of cross bridge formation and breakage is repeated causing further sliding. म्हणजे ही प्रोसेस चालू राहणार आहे. तुम्ही जेवढे पण मूवमेंट करणार आहे त्या एडीपी आयपी पासून एटीपी बनत राहणार आहे, हायड्रोलिसिस होत राहणार आहे, क्रॉस ब्रिज फॉर्मेशन होत राहणार आहे, ब्रेक होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे, ब्रेक होणार आहे. आणि याच्यामध्ये काय होणार आहे, सार्कोमेअरचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन होणार आहे. मग त्याच्यामध्ये आय बँड आणि एच झोन कमी होणार आहे, ए बँडला काही फरक नाही पडणार. आलं लक्षात. The process continues till the calcium ions are pumped back to the sarcoplasmic cistern, resulting in the masking of the actin filament. This causes. आता मला सांगा, कॉन्ट्रॅक्शन पर्यंत आपण आलो, इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलं. आता रिलॅक्सेशनचं काय प्रोसेस राहणार आहे सर, तुम्ही सगळ्यात बघा ना, सगळ्यात पहिली स्टेप सुरुवात कुठून झाली, जर कॅल्शियम आयन्स रिलीजच झाले नसते तर एवढी प्रोसेस झाली असती का, नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, ही प्रोसेस बंद करण्यासाठी जे कॅल्शियम आयन्स आहे, जे की कुठं कुठं म्हणलो आपण, इथं डायग्राम काढून दाखवली होती बघा मी तुम्हाला. त्या डायग्राम मध्ये काय म्हणलो आपण, जे सायटोप्लाझम आहे त्या मसल फायबरचं, ज्याला आपण सार्कोप्लाझम म्हणतो, त्याच्यामध्ये लय मोठ्या कॅल्शियमने एंट्री घेतली होती. आता जर आपल्याला ते पूर्ण प्रोसेस बंद करायची, ते कॅल्शियम जे आयन्स स्प्रेड झालेले सगळीकडं, जे कैदी स्प्रेड झालेले, आता मर्डर बंद करायचे आपल्याला, त्यांना वापस जेलमध्ये टाकावं लागेल का नाही. मग ते काम काय करतं, कॅल्शियमचं म्हणजे आपलं जे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम आहे ते काय करतं, त्याच्या सिस्टरनेमध्ये काय करतं, सगळ्या कॅल्शियम आयन्सला स्टोअर करून ठेवतो वापस. आलं लक्षात. मग ते वापस सगळे आल्यामुळे काय होतं, जी कॅल्शियम जे ट्रोपोनिनला उडत होतं, ते ट्रोपोनिनमुळे ऍक्टिव्ह बाइंडिंग साईट होत होती ऍक्टिनसाठी, बरोबर नाही, ती काय होईल आता, बंद होईल. ट्रोपोनिन टोप्या भाईला वापस जोर येईन आता, कारण सगळे जेलमध्ये बंद झाले. मग टोप्या भाई काय करण, मायोसिनला मास्क करण, म्हणजे काय, मायोसिसला धाकात ठेवून, त्याला काही करू देईन का, नाही. बाइंडिंग त्याची जी ऍक्टिन बाइंडिंग साईट आहे त्याला काय होईल, तो मास्क करण, म्हणजे काय, बंद करून टाका. आलं लक्षात. अशा प्रकारे रिलॅक्सेशन होईल. कशा प्रकारे, द प्रोसेस कंटिन्यूज टिल द कॅल्शियम आयन्स आर पंप बॅक टू द सार्कोप्लाझमिक सिस्टमने, रिझल्टिंग इन द मास्किंग ऑफ ऍक्टिन फिलामेंट्स. ऍक्टिन फिलामेंट्सला मास्क होईल, कशामुळे, कॅल्शियम आयन्स वापस त्यांच्या घरात गेल्यामुळे. दिस कॉजेस द रिटर्न ऑफ झेड लाईन बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन, दॅट इज रिलॅक्सेशन. याच्यामुळे काय होईल की जे सार्कोमियर तुमचं कॉन्ट्रॅक्ट होत होतं ते काय होऊन जाईल, वापस रिलॅक्स होत जाईल. आणि ही प्रोसेस कंटिन्यू चालत राहील मित्रांनो. काय होईल, कंटिन्यू चालत राहील. कशाची, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनची. ही जी प्रोसेस आहे ना, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, जेव्हा कॅल्शियम आयन्स लय मोठे झाले सार्कोप्लाझम मध्ये, ते काय करेल, ट्रोपोनिनला मारून टाकल. मग त्याच्यामुळे काय होईल, ते जे ऍक्टिन बाइंडिंग साईट होती मायोसिनची, ती आता उघडी पडेल, बरोबर नाही. मग ते काय करतील, क्रॉस ब्रिज फॉर्मेशन करतील, आणि हे काय होईल, कॉन्ट्रॅक्शन होईल. आता काय होईल, ते कॅल्शियम आयन्स वापस स्टोअर्ड होऊन जातील सिस्टरनेमध्ये, बरोबर नाही. मग काय होईल, ते ट्रोपोनिन वापस जगायला लागतील, आणि ती जी ऍक्टिन बाइंडिंग साईट होती ती वापस बंद होऊन जाईल. मग वापस काय होईल, रिलॅक्सेशन. अलग लक्षात, रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन. आता मॅक्झिमली कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे पूर्ण मायोसिन झेड लाईन पर्यंत आलं. अलग लक्षात. अशा प्रकारचं मित्रांनो. आता याच्यामध्ये जे मसल असते ते दोन प्रकारचे असते. सगळ्यात मेन काय, रिपीटेड ऍक्टिव्हेशन ऑफ द मसल्स कॅन लीड टू द अक्युमुलेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड ड्यू टू अनएरोबिक ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन इन देम कॉझिंग फॅटिग. आता तुम्ही विचार केलाय का, कधी कधी आपण जेव्हा एकदम अशी पहिले 2-4 दिवसात जिमला जातो मित्रांनो, आधी एकदम आपल्यात एनर्जी असते, फुल जोश असतो, आपल्याला एकदम ऍस्थेटिक बॉडी बनवायची असते, लीन बॉडी बनवायची असते, सिक्स पॅक बनवायची असते, डोले शोले एकदम असे दाखवायचे असते, बॅग बिग कट्स बिट्स, एकदम फॉर्म मध्ये असतो आपण. रात्री झोपच लागत नाही आपल्याला. आपण म्हणतो यार कधी सकाळ होती यार, कधी मी जिमला जातो यार, मस्त फॉर्म मध्ये जिमची फीस भरून टाकतो, 1000-2000चं सबस्क्रिप्शन घेतो वर्षाचं, आपण डायरेक्ट 12-12 हजाराचं, बरोबर नाही. फॉर्म मध्ये स्टार्टिंगला काय करतो माहिती का, आपण डिप्स मारतो, जी मशीन दिसन ती मारतो, बॅकचं मशीन, परत चेस्टचं मशीन, बरोबर नाही, वेट उचलतो,
भरपूर म्हणजे जेवढ्या पण मशीन आहे तिथे अवेलेबल जिममध्ये सगळ्या फॉर्म मध्ये मारून घेतो. आणि जेव्हा घरी येतो का, घरी आल्यावर मग जे हात पाय धरून बसतो, मग हा हात आहे का, हे हात असा असा पण होत नाही. आई पाणी दे, जेवण दे, खायला दे. मग काय करतो आपण, तिथं लय मोठं वेट उचलतो आणि घरी साधा आपल्याला घास उचलता येत नाही. अशी हालत बेकार होऊन जाते. आता काय होतं माहिती का, तुम्ही काय करते, तुमच्या मसलला जास्त एकदम जोर देते, म्हणजे काय होतंय, लय कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होते, बरोबर नाही. याच्यामुळे काय होतंय, अक्युम्युलेशन ऑफ काय होतंय, लॅक्टिक ऍसिड. काय होतं, अक्युम्युलेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये सार्कोमियर, त्याच्यामध्ये काय होतंय, लॅक्टिक ऍसिड तयार होते. कशामुळं, एनएरोबिक ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन. म्हणजे विदाऊट ऑक्सिजन काय होतंय, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होतंय. मग एनर्जी बनायचं सोडून काय होतंय, लॅक्टिक ऍसिड अक्युम्युलेशन होतंय. आणि याच्यामुळे तुमचं काय होते, मग फटिग. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला त्रास होतोय, जेवता येत नाहीये, हात उचलता येत नाहीये, त्रास होतोय मसल्समध्ये, बरोबर आहे. ह्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये जास्त पण मेहनत करायची का नाही, थोडंसं वाटलं असतं पहिल्या दिवशी काय करायचं, थोडंसं कमी मारायचं, हळूहळू सुरुवात करायची. एकदमच डायरेक्ट जाऊन सगळ्या मशीनने मारायच्या, मग काय होतं, पहिल्याच दिवशी घरात बसावं लागतं. मग भाऊ नंतर डायरेक्ट ते पैसे वापस मागत नाही आणि जिमला तोंड पण दाखवत नाही, बस मग घरीच बसला. मग आता ते जे आपण मसल बघितले ना मित्रांनो, ते मसलमध्ये पण प्रकार आहेत, दोन प्रकारचे. कोणते, एक रेड फायबर आणि व्हाईट फायबर. सर काहीच सांगायची गरज नाही, काहीच सांगायची गरज नाही सर. नावातच कळलंय आम्हाला की रेड फायबर म्हणजे लाल कलरचे मसल आणि व्हाईट फायबर म्हणजे पांढऱ्या कलरचे मसल. झालं, संपलं, एवढंच आहे मसलचे टाईप. अरे पुढचं तर ऐका. फक्त रेड फायबर म्हणजे लाल कलरचे मसल म्हणून त्याला रेड फायबर नाव दिलं, मान्य आहे मला, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये काय काय ऐकीन ते पण ऐका ना. मसल कंटेन्स रेड कलर ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट कॉल्ड मायोग्लोबिन. जे तुम्हाला एनर्जी तयार करायसाठी जे ऑक्सिजन आपण ब्रीदिंग करू करू पोहोचवतोय ना मसल्स पर्यंत, टिश्यूज पर्यंत, ते जे मसल रेड कलर ऑक्सिजन स्टोरिंग जे पिगमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, मायोग्लोबिन. ते कोणतं पिगमेंट आहे, मायोग्लोबिन. आलं लक्षात, त्या पिगमेंटला आपण काय म्हणतो, मायोग्लोबिन. काय ते, रेड कलर ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट, ज्याच्यामधून काय एरोबिक ब्रेकडाऊन होऊन तुमचं काय होणार आहे, एनर्जी तयार होणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि जर अनएरोबिक झालं तर काय, लॅक्टिक ऍसिड तयार होणार. मायोग्लोबिन कंटेंट इज हाय इन सम ऑफ द मसल्स विच गिव्स अ रेडिश अपीयरन्स. सच मसल्स आर कॉल्ड रेड फायबर्स. सर हे तर कशाची तरी कॉपी वाटते, आठवा बरं कशाची कॉपी वाटते, आठवा. आरबीसी सर, रेड ब्लड सेल्स. ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, तो जो आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स जो आहे हिमोग्लोबिन, त्याच्यामध्ये काय असतं, रेड कलर असतो. त्याच्यामुळे त्याला नाव आरबीसीला काय येतो, रेड कलर येतो. तशाच प्रकारे काहीतरी गोष्ट आहे इथं. काय, इथं कोण आहे, मायोग्लोबिन. इथं हिमोग्लोबिन आहे का, नाही. मसल्स मध्ये कोण आहे, मायोग्लोबिन. ज्याच्यामुळे काय रेडिश अपीयरन्स आले, त्याला आपण काय म्हणलो, रेड फायबर्स. आणि मायोग्लोबिनचं काम काय आहे, रेड कलर ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट. काय, ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट. दीज मसल्स आल्सो कंटेन प्लेंटी ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता मला एक सांगा, हे तर 8वीचं पोरग आहे का, 7वी 8वीचं, त्याला सुद्धा याचा आन्सर माहिती. पॉवर हाऊस कोणी, आपल्या सेल्स मध्ये पॉवर हाऊस कोणी. रजनीकांतचं नाव घ्यायचं नाही कोणीच, आधीच सांगतोय. ज्यानं रजनीकांतचं नाव घेतलं ना, त्यांना आधी लेक्चर सोडून टाक. तुमचा जगून काहीच फायदा नाही, तुम्ही त्या पिक्चर मध्येच वाया जाणार आहे. अरे बाबा हो, आपण इथं अभ्यासाचं बघतोय, तर मग त्याच्याशी रिलेटेड विचारा ना मी तुम्हाला, फालतूच्या गप्पा कशाला करत. आता मला सांगा, आपल्या बॉडीमध्ये त्या पिक्चरचंच नाव जे गाणं आहे ना, पॉवर हाऊस, ते पॉवर हाऊस कशामुळे ठेवलं माहिती का, या महान मायटोकॉन्ड्रियामुळे. आपल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस आहे, ज्याच्यामधून काय एनर्जी तयार होती, एटीपीस तयार होतात, बरोबर की नाही. आता जर ऑक्सिजन लय मोठे, बरोबर आहे, ऑक्सिजन लय मोठे, परत ऐकीन मायोग्लोबिन सारखं ऑक्सिजन स्टोरिंग हे, मग याच्यामध्ये तुम्हीच सांगा, याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया जास्त राहतील का नाही. कारण त्या ऑक्सिजनचा यूज करूनच तर आपल्याला काय करायचंय, एनर्जी बनवायची, एटीपी बनवायची. मग त्यासाठी कोण पाहिजे, ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन स्टोअर आहे म्हणल्यावर काय, मायटोकॉन्ड्रिया पाहिजे, पॉवर हाऊस पाहिजे, तेव्हाच त्या ऑक्सिजनचा काहीतरी फायदा आहे. म्हणून रेड फायबर्सला काय दिले, प्लेंटी ऑफ मायटोकॉन्ड्रिया दिली. कशामुळे, कारण त्याच्यामध्ये मायोग्लोबिन आहे, जो की काय स्टोअर करतो, ऑक्सिजन. दिस मसल्स देअरफॉर कॅन आल्सो कॉल्ड एरोबिक मसल्स. काय याला नाव दिलं ऐकीन, एरोबिक. काय नाव दिलं या मसल्सला, एरोबिक. का, कारण की याच्यामध्ये ऑक्सिजन भरपूर आहे. ऑक्सिजन भरपूर असल्यामुळे काय, मायटोकॉन्ड्रिया भरपूर आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे, एटीपी सिंथेसिस लय मोठं होणार आहे. आणि कशाच्या थ्रू, ऑक्सिजन असल्यामुळे काय म्हणतो त्याला आपण, एरोबिक. काय, एरोबिक मसल्स. म्हणजे जे ब्रेकडाऊन होणार आहे ते कशा प्रकारे होणार आहे, एरोबिक प्रकारे. आलं लक्षात, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन.
आता तुम्ही काय काय बघितलं सर, आता कळलं तुम्हाला, नुसतं नावावर नाही यायचं, त्याच्यामध्ये आणखीन भरपूर असतं. सगळ्यात पहिले तुमच्या म्हणण्यानुसार की रेड फायबर्सला नाव सर रेड कशामुळे दिलं, कारण त्याच्यामध्ये रेड कलर पिगमेंट आहे मायोग्लोबिन. आता मायोग्लोबिनची आणखीन एक खासियत काय आहे की तो काय आहे, ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट आहे. काय आहे, ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट. ओके सर. आणखीन काय आहे, आता ऑक्सिजन जास्त असल्यामुळं प्लेंटी ऑफ मायटोकॉन्ड्रिया पण त्याला दिलेली, बरोबर आहे की नाही, विच काय करतं, विच कॅन युटिलाइज द लार्ज अमाउंट ऑफ ऑक्सिजन. हे जे स्टोअर केलेले ऑक्सिजन त्याला युटिलाइज करते मायटोकॉन्ड्रिया, स्टोअर्ड इन देम फॉर एटीपी प्रोडक्शन, त्यांना एटीपी प्रोडक्शन साठी स्टोअर करतो. नंतर काय, दिस मसल्स देअरफॉर कॅन ऑल्सो बी कॉल्ड काय, एरोबिक मसल्स. याच्या एकदम ऑपोजिट आहे, याच्या एकदम ऑपोजिट काय, व्हाईट फायबर्स. नाव याचं व्हाईट आहे, नाव याचं व्हाईट आहे, पण काम हा सगळे ब्लॅक वाले करतो. ब्लॅक वाले का, सगळ्यात पहिले तर एनोबोरिक अनएरोबिक, काय ते डिपेंड ऑर अनएरोबिक प्रोसेस फॉर एनर्जी. काय इथं जे एरोबिक पण होत होतं ना, नाव व्हाईट आहे आणि काम काळे काम करतो, काले धंदे करतो. काय अनएरोबिक प्रकारे एनर्जी प्रोडक्शन करतो. सम ऑफ द मसल्स पजेस व्हेरी लेस क्वांटिटी ऑफ मायोग्लोबिन. बरं असं नाही बरं का की याच्यामध्ये मायोग्लोबिन प्रेझेंट नाही, मायोग्लोबिन आहे पण लय कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे काय होतंय, त्याला व्हाईट कलर आला. काय आला, व्हाईट कलर. दीज आर व्हाईट फायबर्स. नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया आर ऑल्सो फ्यू. आता मला सांगा, जर मायोग्लोबिनच नाहीये, जर ऑक्सिजन स्टोअर होत नाही, तर मायटोकॉन्ड्रिया लई मोठी देऊन काही फायदा आहे का, नाही. त्याला नाही दिले मायटोकॉन्ड्रिया, त्याला काय दिले, एकदम फ्यू म्हणजे थोडेसे मायटोकॉन्ड्रिया दिले. नाही म्हणून आपण नाही का एखाद्या लहान मुलाला लाडी गोडी लावायला काय देतो, चॉकलेट देतो, घे भाऊ 5-10 रुपयात चॉकलेट घे, चल कटून जाय, बरोबर नाही, तशा प्रकारे याला लाडी गोडी लावलंय. अमाऊंट ऑफ सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज हाय, पण मात्र जे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ते काय हाय, म्हणजे ऑक्सिजन स्टोअर करायचं कमी दिलंय त्याला जागा, पण कॅल्शियम स्टोअर करायची जागा मात्र जास्त दिली आहे मित्रांनो. आणि ते डिपेंड ऑन अनएरोबिक प्रोसेस फॉर एनर्जी. याच्यामध्ये ऑक्सिजनच कमी आहे म्हणल्यावर काय करणार आहे तो, एरोबिकने करणार आहे का, नाही. कशाने करणार आहे, अनएरोबिकने. आलं लक्षात. म्हणजे मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं सर, आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात पहिले बघितलं की स्टार्टिंगला आपण स्ट्रक्चर बघितलं, जे दोन मेन प्रोटीन आपण स्टार्टिंग पासून नाव घेतोय, ऍक्टिन मायोसिन, थिन थिक, आय बँड ए बँड, आय बँड ए बँड, आयसोट्रोपिक अनआयसोट्रोपिक, हे जे नाव आपण स्टार्टिंग पासून घेतोय त्याला आपण झूम करत करत गेलो. म्हणजे सार्कोमियर जे स्ट्रक्चर फंक्शनल युनिट बघितलं आपण, त्याला झूम केल्यावर आपल्याला दिसले ऍक्टिन आणि मायोसिन. आता ऍक्टिनला जर झूम केलं पर्सनली, तर ऍक्टिन मध्ये दिसले आपल्याला ते कशापासून, कोणत्या मोनोमर पासून बनलंय. मायोसिनला झूम केलं तर ते दिसलं कोणत्या मोनोमर पासून बनलंय. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, त्याच्यानंतर जे सार्कोमियर होतं त्याचं आपण मेकॅनिझम बघितलं की त्या दोन ऍक्टिन आणि मायोसिनला एकमेकाला घासल्यावर ऍक्च्युअली कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतंय, कशाचं, मसलचं. आणि ते कॉन्ट्रॅक्शन कशा प्रकारे होतं, कॅल्शियम कशा प्रकारे न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे मोटार एंड प्लेट बघितली आपण, न्यूरो मस्क्युलर जंक्शन बघितलं, बरोबर नाही, मोटार युनिट कसं फॉर्म होतं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर कॅल्शियम कसे सार्कोप्लाझम मध्ये एंट्री करते आणि त्यांच्यामुळे कसा गेम स्टार्ट होतो, जो की टोप्या भाई आपला टोप्या भाईला ते उडून टाकते. मग टोप्या भाई गायब झाल्यावर काय होतं, जी ऍक्टिन बाइंडिंग साईट आहे खालच्या मायोसिनची हेडवरची, ती काय होती, ऍक्टिव्ह होऊन जाती. ती कुठं पण मग मोकळं होऊन जाते एकदम रान तिला, आहे की नाही. मग ती काय करते, जाऊन कोणाला चिपकती, ऍक्टिनला. मग ऍक्टिनला चिपकल्यावर काय होतं, क्रॉस ब्रिज फॉर्मेशन होतं आणि कॉन्ट्रॅक्शन होतं. ज्याच्यामध्ये काय होतं, आय बँडची साईज कमी होती, एच झोन जो आहे तो कमी होतो. ए बँडला काही फरक पडतो का, नाही, कारण मायोसिनला काहीच चेंज होत नाही. आलं लक्षात. मग ते झालं कॉन्ट्रॅक्शन. आणि जेव्हा या कळलं आता कॅल्शियमले माजू लागलं, त्याला काय करते, जेलमध्ये वापस ओढून घेते. आणि मग काय होतं, सगळा गेल खल्लास. मग ट्रोपोनिन वापस, टोप्या भाई वापस येतो, मग वापस धाक मारतो त्याच्यावर, बरोबर नाही. मग ते पहिल्यासारखं वापस ब्रिज जे फॉर्म झालेले ते काय होतं, ब्रेक होऊन जातं. मग ही प्रोसेस चालू राहते, फॉर्मेशन ब्रेक, फॉर्मेशन ब्रेक, ब्रेकेज फॉर्मेशन, ब्रेकेज फॉर्मेशन. आणि जर जास्त होत गेली तर काय होतं, लॅक्टिक ऍसिड तयार होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे ग्लायकोजन आहे आपलं ते अनएरोबिकली ब्रेकडाऊन होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, हातपाय दुखते, मसल्समध्ये पेन होतं, बरोबर नाही. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की टाइप्स बघितले. कशाचे टाइप्स बघितले आपण, मसलचे, की दोन, रेड फायबर आणि व्हाईट फायबर. आता रेड फायबर, व्हाईट फायबर सगळं लक्षात आलं. म्हणजे आपण ह्या चॅप्टरचा जवळपास काय म्हणतोय मी, लक्षात घ्या, जवळपास आपण 60 ते 70% पार्ट जो आहे तो कव्हर केलेला आहे. आता राहिलाय फक्त 30 ते 40% पार्ट. म्हणजे काय, तुमचं जे मेन आहे ना आपलं स्केलेटन, काय स्केलेटन, पूर्ण बॉडीचं जे स्केलेटन आहे, ऍक्झाईल कोणतं, अपेंडिक्युलर कोणतं, ते सगळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार मित्रांनो.
कोणीच कुठंच गायब व्हायचं नाही. ज्यांनी ज्यांनी आजचं लेक्चर पाहिलं त्यांनी उद्या वापस यायचंय पुढचं लेक्चर बघण्यासाठी. आपण डेली एक एक लेक्चर आपलं टाकत असतो नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी या सिरीजचं, आणि कोणी ते मिस नाही करायचं मित्रांनो. तुम्ही एक दिवस मिस केलं म्हणजे तुम्ही एक दिवस मागे राहिले दुसऱ्यांपेक्षा. आणि कॉम्पिटिशन एवढी झालेली आहे आता, एक दिवस काय तुम्ही 1 घंटा सुद्धा दुसऱ्यांच्या पेक्षा मागे नाही राहू शकत जर तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज अचीव करायचं असेल तर. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते वेळेवर आपले लेक्चर करायचे, वेळेवर NCERT वाचायचं आणि वेळेवरती MCQ सॉल्व्ह करायचे. दिवसातून तुम्हाला फक्त आणि फक्त सांगतो मित्रांनो 1 तास आपल्या लेक्चरचा, जास्तीत जास्त 40 मिनिटाचं लेक्चर होतं आपलं. आणि मला माहिती तुम्ही काही असे बघत नाही एकदम 1x मध्ये, तुम्ही बघते 1.5x 2x मध्ये. मग असं समजा की 30-40 मिनिटाचं आपलं लेक्चर, त्याच्यानंतर काय 15 मिनिटं तुम्हाला रिडिंगला NCERT आणि 15 मिनिटं MCQ सॉल्व्ह करायला. 15 मिनिटं पण नाही लागत. जर तुम्हाला सगळं येतं ना 5 मिनिटात MCQ सॉल्व्ह होऊन जाते मित्रांनो बायोची. एवढा वेळ तुम्हाला फक्त 1 तास कशाला द्यायचा आहे? आपल्या बायोलॉजीसाठी द्यायचा आहे. आणि लेक्चर कोणीही मिस करायचे नाही. आणि आधीचे लेक्चर ज्यांनी केले नाही डायरेक्ट या लेक्चरवर उडी मारली त्यांनी काय करा, आधीचे सगळे लेक्चर जाऊन बघा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल मित्रांनो. आणि जेवढे तुमचे मित्र आहेत सगळ्यांना आपली लेक्चर शेअर करायची, कोणालाच मागं नाही ठेवायचं, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं. असं नाही की बाबा सर मी आधीपासूनच कॉम्पिटिशन कमी करतोय का तर तुमचे लेक्चर दुसऱ्याला फॉरवर्ड नाही करत, असं करू नका. माझे कॉम्पिटिटर दुसरे पण आहेत, त्यांना तुम्ही वाढवशाल, मला कमी करशाल, कळलं का? म्हणून सगळ्यांपर्यंत आपलं लेक्चर पोहोचवायचं आहे. जर लेक्चर आवडलं तुम्हाला तर काय करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं. आणि आपल्या चॅनलला जर पुढचे लेक्चर पाहिजे असेल तुम्हाला, आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवायचं, सबस्क्राईब करून ठेवायचं मित्रांनो. चला तुम्हाला पुढच्या तुमच्या नीटच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट सगळ्यांना. बाय, टेक केअर, थँक्यू.